भंवरलाल हा अतिशय मेहनती आणि प्रामाणिक लाकूडतोड करणारा होता. तो रोज आंघोळ करून पूजा करत असे. त्यानंतर घरी नाश्ता करून लाकूड तोडण्यासाठी जंगलात जात असे. त्याची पत्नी सुद्धा त्याच्यासोबत त्याचा काळेवा दुपारचे जेवण पॅक करत असे. दुपारपर्यंत लाकूड तोडल्यानंतर भंवरलाल काळेवारा करायचा. मग तो कापलेल्या लाकडांचा गठ्ठा बांधायचा आणि ती विकायला राजधानीत जायचा. त्याच्याकडून जवळपास दररोज मुली विकल्या जात होत्या. घरी येताना त्यांनी बाजारातून घरगुती साहित्यही आणले. त्याची पत्नीही खूप मेहनती होती. घरातील कामासोबतच तिने आपल्या छोट्याशा जमिनीवर भाजीपालाही पिकवला. भाजी विकण्यासाठी ती रोज दुपारी राजधानीत जात असे. दोघांनीही कष्ट केले आणि घर सुरळीत चालावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. भंवरलाल आर्थिक संकटात भंवरलाल यांना 6 मुले होती. घरात वृद्ध आईवडीलही होते. 10 लोकांचे कुटुंब सांभाळणे इतके सोपे नव्हते. नेहमी काहीतरी उणीव असायची. एवढी मेहनत करूनही भंवरलाल यांच्याकडे काही बचत नव्हती. 6 मुलांमध्ये 2 मोठ्या मुली, नंतर 2 मुलगे आणि नंतर 2 लहान मुली होत्या. 2 मोठ्या मुलींच्या लग्नासाठीही पैशांची गरज होती. मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठीही पैशांची गरज होती. दोन्ही लहान मुली अजूनही खूप लहान होत्या. पण त्यांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठीही पैसे वाचवावे लागले. एके दिवशी भंवरलाल लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. तो फक्त लाकूड कापत होता. हे काय आहे? झाडाच्या माथ्यावरून एक छोटीशी सोनेरी रंगाची पिशवी खाली पडली. भंवरलालने ते उघडून पाहिलं तर त्यात हिरे आणि दागिने जडले होते. त्याला पाहून भंवरलाल आश्चर्यचकित झाले. त्याने विचार केला, माझ्या प्रामाणिकपणाचे आणि माझ्या उपासनेचे हे फळ देवाने दिले आहे का? आणि आनंदाने त्याने ती बॅग स्वतःजवळ ठेवली. लाकूड तोडण्याचे काम पूर्ण झाल्यावर भंवरलालने ते काम केले. मग तो काठ्या बांधून शहरात विकायला घेऊन गेला. पण त्याचे सर्व लक्ष फक्त त्या पिशवीकडेच होते. पिशवीबाबत तो वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करू लागला. कधी कधी त्याला वाटायचं, ते दुसऱ्याचं असेल का? मी कोणाला देऊ? जर ते दुसऱ्याचे असेल तर मला ते का मिळाले? आश्चर्यचकित झालेली सुद्धा कधी कधी विचार करायची, कोणास ठाऊक, मी त्याला भेटले असावे. मी त्यांना भेटलो तेव्हा ते माझेच होते. कोणास ठाऊक, माझ्या भक्तीचे फळ मला भगवंताने दिले आहे. त्याच्या मनात प्रत्येक क्षणी वेगवेगळे विचार येत होते. लाकूड विकल्यानंतर तो आपल्या घरी गेला. रात्री जेवून झाल्यावर तो झोपायला गेला. त्यानंतर त्याने पत्नीला हा प्रकार सांगितला. ती बॅग पाहून त्यांच्या पत्नीलाही आश्चर्य वाटले. ती म्हणाली, मी इतके हिरे आणि दागिने कधीच पाहिले नव्हते. होय, राजवाड्यात राणी आणि राजकन्या नक्कीच ते परिधान करताना दिसल्या आहेत. पण मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की मी ते हातात धरून ते पाहू शकेल. कुणी घ्यायला आले तर काय होईल? हे शक्य आहे की कोणीतरी आपल्याला चोर समजेल. राजघराण्याबाबत असे घडल्यास आम्हाला शिक्षाही होऊ शकते. यावर आमचा अधिकार नाही. तेव्हा भंवरलाल म्हणतात, प्रिय, या विचारानेच मला त्रास होतो. हे माझ्या भक्तीचे फळ आहे का? की मी दुसऱ्याची मालमत्ता घरी आणली आहे. जर ते दुसऱ्याचे असेल तर मला ते नको आहे. पण मी त्याचा मालक कुठे शोधू? मात्र या पैशाने आपली सर्व दुःखे दूर होऊ शकतात. आपण घर बांधू शकतो. मुलींची लग्न करू शकतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन आपण सक्षम बनवू शकतो. तुम्ही लगतची जमीन खरेदी करू शकता आणि चांगल्या भाज्या पिकवू शकता. मग जंगलात जाण्याची गरज भासणार नाही. येथे पती पत्नी दोघेही फळे आणि भाजीपाला पिकवून चांगला उदरनिर्वाह करू शकतात. पण हा पैसा आमचा नाही हेही सत्य आहे.
त्यावर आमचा कोणताही अधिकार नाही. हिरे आणि दागिने असलेली पिशवी भंवरलालची होती. सुधा म्हणते, आपण ती राजाला द्यायला हवी. ते काही राजघराण्यातील असतील किंवा नसतील, किंवा राजघराण्यातून कोणीतरी चोरले असतील. यावर पती पत्नी दोघांचेही एकमत झाले. सकाळी तयार झाल्यानंतर भंवरलाल राजसभेत पोहोचले. राजासमोर बोलण्याची त्याची पाळी आली. भंवरलालने ती पिशवी राजाला दिली आणि सगळी हकीकत सांगितली. भंवरलालच्या प्रामाणिकपणावर राजा खुश झाला. राजा म्हणाला, भंवरलाल, तुम्ही प्रामाणिकपणाचे नवे उदाहरण घालून दिले आहे. परिणामी ही पिशवी बक्षीस म्हणून तुमची झाली. राजाचे म्हणणे ऐकून भंवरलालच्या डोळ्यात पाणी आले. तो विचार करू लागला की देवाचा खेळ काय आहे. ना माझा प्रामाणिकपणा जाऊ दे ना ही पिशवी. त्या पिशवीने भंवरलाल आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन समृद्ध केले.